तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत, की जानेवारी महिन्याचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जो काही आहे, तो वितरण करण्यास सुरुवात झालेला आहे का नाही? कुणाला भेटणार आहे? किती रुपये भेटणार आहेत? तर ज्या महिला लाभार्थी अपात्र होत्या अगोदर किंवा त्यांना ई-के-वाय-सी च्या कारणामुळे त्यांना पैसे भेटले नव्हते मागील 2-3 महिन्याचे, त्यांना पण 4,500 भेटणार आहेत का? कुणाला 3,000, कुणाला 1,500 हे सर्व व्हिडिओमध्ये आपण आजच्या पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे, तो जे पात्र लाभार्थी आहेत किंवा पात्र बहिणी आहेत त्यांना ₹1,500 भेटण्यास जमा होण्यास सुरुवात झालेला आहे आजपासूनच. मी तुम्हाला काल परवा पण सांगितलं होतं आपल्या टेलिग्राम चॅनलवर, की 2 दिवसामध्ये तुम्हाला पैसे येतील म्हणून. आजपासून तुम्हाला ₹1,500 पडण्यास सुरुवात झालेली आहे. उद्या आजपासून आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा चालू झालेलं आहे महाराष्ट्राचे. त्यासाठी त्यामुळेच आजपासून वितरण करण्यास सुरू झालेले आहे. जे पात्र महिला आहेत त्यांना ₹1,500 भेटण्यास चालू आहे. आणि ज्या काही महिला राहिलेल्या आहेत, ज्या पहिल्या अपात्र ठरवल्या होत्या किंवा ई-के-वाय-सीच्या कारणामुळे चूक झाली होती, त्या कारणामुळे त्यांना 2-3 महिने हप्ते भेटले नव्हते किंवा त्यामुळे त्यांचे 1500, 1500, 1500 असे ₹4,500 पेंडिंग आहेत. त्यांना पण येत्या 2-3 दिवसामध्ये भेटण्यास सुरुवात होईल. त्यांना पण पैसे भेटून जातील 4,500 मागीलच्या पण महिन्याचे आणि हे पण महिन्याचे. तर हेच होते मित्रांनो आजचे अपडेट. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना शेअर करा. तुम्हाला पण पैसे आले का नाही? कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे आले? ते कमेंट करून नक्की सांगा आणि किती रुपये आले ते पण नक्की सांगा. ते ₹1,500 तुम्हाला येणार आहेत तरी पण तुम्ही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉइन करू शकता. का बरं? तर तुम्हाला तिथे डेली नवीन-नवीन अपडेट भेटत जातील. तुम्हाला सर्व तिथं अपडेट भेटत जातील. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करा. धन्यवाद मित्रांनो.